पाणीपुरवठा व कृषी संदर्भात नंदुरबार जिल्ह्याचे सर्व प्रश्न मार्गी लावणार पालकमंत्री माणिकराव कोकाटे। नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा धडगाव तालुक्यात आजही पाण्याच्या समस्या आहेत। त्या समस्या सोडविण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून सोडविण्यात येतील असे राज्याचे कृषी व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले। पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज जलजीवन व इतर विभाग संदर्भात बैठक घेण्यात आली। यावेळी ते बोलत होते। मागील कामाचा आढावा घेत जलजीवन व पाणी पुरवठा योजना संदर्भात चर्चा करण्यात आली। त्याच सोबत आरोग्य, महिला, बालविकास, शिक्षण यासह विविध विभाग कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना लवकर काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या। यावेळी वीज वितरण कंपनीचा आढावा घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील वीज पुरवठ्यासाठी 398 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। यातून फक्त 50 कोटी प्राप्त झाले। त्यामुळे गावपाड्यात काम संथ गतीने सुरू असून जवळपास नंदुरबार जिल्ह्यात 400 गावपाड्यांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही। त्यामुळे तेथील नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे। या संदर्भात ऊर्जा मंत्री अजित पवार यांना भेटून पुन्हा 100 कोटी रुपये मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले। यावेळी बैठकीला नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, अक्कलकुव्याचे आमदार आमशा पाडवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते। काय सांगाल, जलजीवनच्या कामांमध्ये मोठा नाराजगी आहे लोकांची, पाणी पोहोचत नाही आहे, काय निर्देश देण्यात आले जलजीवन यामध्ये? आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी आजच्या दिवशी झालेला होता आणि शिवराज्य दिन साजरा करण्याचं या ठिकाणी राज्य सरकारने ठरवलंय। त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवराज्य दिन आपण शासनाच्या वतीने साजरा केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी मागच्या काही आढावा बैठकीमध्ये जी काही कामं शिल्लक राहिली होती तो आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये मेजॉरिटी आढावा हा जलजीवन विभागाच्या माध्यमातूनच या ठिकाणी चर्चेला जास्त वेळ आला। इतर बाकीच्या विभागांना आम्ही सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर कामं, दर्जेदार कामं चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या एजन्सीने, हेड ऑफ द डिपार्टमेंटने या ठिकाणी काम करायचं आहे अशा सूचना त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आणि इरिगेशनच्या बाबतीमध्ये दोन्ही मंत्री सन्मान्य नामदार गुलाबराव पाटील, सन्मान्य नामदार गिरीश महाजन साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती आदितीताई तटकरे यांच्याबरोबर बैठक आयोजित करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न या ठिकाणी कसे लवकरात लवकर मार्गी लागतील तोही या ठिकाणी विचार करणार आहे। एवढंच नव्हे तर MSCBच्या बाबतीमध्ये जवळपास 398 कोटी रुपये जे मंजूर आहे त्यातले 50 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि बरेचशी निधी अजून त्यांना प्राप्त व्हायचा बाकी आहे। जवळपास 400 वाड्या आणि 30-31 विलेजेस ही आत्तापर्यंत वीजेने या ठिकाणी कनेक्ट होऊ शकली नाही। हे खरं म्हणजे आमचं अपयश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांना पुरवणी बजेटमध्ये किमान 100 कोटी रुपये तरी या ठिकाणी तरतूद करावी अशी विनंती आज मी या ठिकाणी आपल्या मार्फतही करतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी दादाशी बोलणार आहे उद्या। मंत्र्यांना आणि आमदारांना अजित पवार साहेब निधी देत नाही अशी तक्रार आली। असं काही नाही आहे, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाने खुलासा केलेला आहे। त्यामुळे गट तट वगैरे असं राज्य सरकारमध्ये नाही आहे। राज्य सरकार हे युतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार ह्या सर्वच जनतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे। खरं म्हणजे नुसत्या युतीच्या लोकांपुरतं नाही तर जे लोक या ठिकाणी युतीबरोबर नव्हते त्या लोकांना सुद्धा न्याय देणं आवश्यक आहे। त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका युतीच्या शासनाची आहे। अशा प्रकारचं कुठलंही या ठिकाणी काम होत नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर खुलासा केलेला आहे। त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही। त्यात काही केंद्र संचालकांनी डल्लामधल्या बियाण्यावरती 75 किलो बियाणं द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना 66 किलोच बियाणं दिलं जाते, 22 किलोच्याच बॅगा दिल्या जात आहेत, त्या पण 3च बॅग दिल्या जातात। त्याची चौकशी करतो आपण। मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या आहेत, मी लगेच अमरावती विभागाच्या आमच्या JDOला फोन करून लगेच चौकशी करतो आणि त्या संदर्भात जर काही कृषी सेवा केंद्रावाल्यांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देश. नंदुरबार एक ठेकेदार येतो आणि तो धमक्या देतो
तर त्याबाबत त्या अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र दिले, मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. याबद्दल काय सांगा? नाही, ते पोलिसांनी कारवाई करावी रीतसर. जे कोणी असतील, ज्या अधिकाऱ्यांना कोणी या ठिकाणी ब्लॅकमेल करत असेल आणि कोणी धमकी देत असेल त्याच्यावर रीतसर कारवाई पोलीस विभागाने करावी आणि तशा प्रकारचे निर्देश त्यांना देण्यात येतील. परंतु सर, पाणी पुरवठ्याच्या बाबतीतही जर काही ज्या ठिकाणी शेतकरी 500 फुटावर खोल या ठिकाणी बोरवेलनं गेले आणि 200 फूट खोलवरून या ठिकाणी पाणी सोलरच्या माध्यमातून उपलब्ध करणं फार अवघड आहे, ते शक्य होणार नाही आणि ह्या तात्पुरत्या योजना होण्याची शक्यता आहे भविष्यकाळामध्ये. त्यामुळे ह्या योजना रिवाईज कराव्या आणि सरफेस वॉटरच्या संदर्भामध्ये योजना रिवाईज करून या ठिकाणी सरकारला पाठवावी असाही या ठिकाणी विचार समोर आलेला आहे. त्यामुळे एकदा ती मिटिंग पाणी पुरवठा मंत्री आणि सचिव यांच्याबरोबर एकदा झाली. आमचे सन्माननीय याचे नंदुरबार जिल्ह्याचे सर्व आमदार सर्वांनाच या ठिकाणी मी बोलवणार आहे. त्यामध्ये सर्व आमदारांना एकत्रित करून एक बैठक घेईन आणि त्यानंतर मग त्याला चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे.